नेर येथील जानकी ॲग्रो सर्व्हिसेसचे वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन याबाबत अधिकृत प्रसिद्धी आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे तालुक्यातील नेर येथील सुप्रसिद्ध असलेले कृषी क्षेत्रातील जानकी ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी जनहितार्थ कार्य केले जात असून ज्यात प्रामुख्याने नामांकित कंपन्यांचे खते, बी बियाणे, कीटकनाशके किरकोळ होलसेल विक्रेते म्हणून ओळख निर्माण झाली असून गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी कृषी क्षेत्रात कार्यरत आहे। अशा या जानकी ॲग्रो सर्व्हिसेसच्या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात येत असते। त्याचं प्रकाशन आज करण्यात आले। सलग 23 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जानकी ॲग्रो सर्व्हिसेस कार्य करीत असून कैलासवासी बापूसो इरामन रतन खलाने यांनी या जानकी ॲग्रो सर्व्हिसेसची सुरुवात केली होती। तर त्याचा तोच वारसा घेत शेतकऱ्यांसाठी माजी सरपंच शंकर खलाने हे पुढे चालवित असून त्याचं जानकी ॲग्रो सर्व्हिसेसच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी माजी सभापती अरविंद जाधव, डॉक्टर सुशील महाजन, गुलाब बोरसे, संजय कपूर, आर.टी. बोरसे, मनीष जोशी, प्रतीक जैन, जयस्वाल आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जानकी ॲग्रो सर्व्हिसेस वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। आज नेर गावातील प्रसिद्ध असं कृषी क्षेत्रातलं नामांकित असं दुकान जानकी ॲग्रो सर्व्हिसेस आणि त्यांच्या उपकंपन्या जानकी ट्रेडर्स असेल यांच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून ही जी काही दुकानदार आहेत दुकानाची मूर्तमेढ या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे। त्यांच्या वतीने आज आम्ही दिनदर्शिकेचं वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन आज करण्यात आलं। गेल्या 23 वर्षापासून हे दिनदर्शिका ही वाटप या परिसरामध्ये होतो। या दिनदर्शिका प्रकाशनाच्या वाटपाच्या शुभप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद जाधव सर यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे धुळे येथील प्रसिद्ध सर्जन आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय डॉक्टर सुशीलजी महाजन सर, त्याचप्रमाणे आमचे भाजपचे ज्येष्ठ श्री गुलाबांना बोरसे, मनीषजी जोशी, संजयजी कपूर, आर.टी. बोरसे सर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उमेश जयस्वाल, त्याचप्रमाणे पंकज भोजे या सगळ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने देण्यात आलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा अखंड राहील। शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे खतं, बियाणं, औषधं उपलब्ध होतील आणि त्यांचा सगळा कांदा, मका, कापूस हा त्यांचा स्वस्त मार्केटिंग केला जाईल अशा पद्धतीने